प्राचीन मंदिरांबरोबरच केंजळगड, पांडवगड आणि कमळगड अशा किल्ल्यांनी सजलेले एक सुंदर शहर. याच वाई शहरापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर धोम धरणाच्या नजीक असलेल्या धोम गावामध्ये एक प्राचीन आणि अतिशय सुंदर मंदिर स्थित आहे, लक्ष्मी नृसिंह मंदिर. वाई शहरातून पुढे आल्यानंतर आपल्याला धोम गावातील ही कमान लागते. या कमानीपासून पुढे आल्यानंतर डाव्या बाजूस मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. तेथून काही अंतर पुढे आल्यानंतर आपल्याला येथे वाहन पार्क करण्यासाठी वाहनतळ दिसते. वाहनतळावर वाहन लावल्यानंतर त्याच्या शेजारीच भव्य तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर नगारखाना आणि त्याला 2 भक्कम असे बुरुज असे या प्रवेशद्वाराचे स्वरूप आहे. मंदिराच्या कडेने असणारी तटबंदी ही सुमारे 1780 साली पेशव्यांच्या काळामध्ये बांधण्यात आली आहे. बुरुजावर काही शिल्पे कोरण्यात आलेली दिसून येतात. प्रवेशद्वारावर गणेशपट्टी बसवलेली असून प्रवेशद्वाराखाली कीर्तिमुख स्थापित आहे. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्या बनवल्याचे दिसून येते. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला बरीच मंदिरे दिसून येतात. सदर मंदिर परिसर हा शिवपंचायतन प्रकारामध्ये मोडतो. मुख्य महादेवाचे मंदिर आणि इतर मंदिरे असे शिवपंचायतन मंदिराचे स्वरूप आहे. थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला सिद्धेश्वर मंदिर आणि सिद्धेश्वर मंदिरासमोर असलेला नंदी मंडप दिसून येतो. या सिद्धेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या लाकडी मंडपामध्ये असलेल्या एका दगडी चौथऱ्यावर लक्ष्मी नृसिंह मंदिर स्थापित आहे. या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे सिद्धेश्वर मंदिरासमोर असलेला हा नंदी मंडप. नंदी मंडपाच्या खाली दगडी कासवाचे शिल्प बसवण्यात आले आहे. ज्या वेळेस पुष्करणीमध्ये पाणी असते त्यावेळेस हे दगडी कासव पाण्यावर तरंगल्याचा भास निर्माण करते. अशा प्रकारची कलाकृती ही इतर ठिकाणी आढळून येत नाही. कासवाचे कवच, त्याचे पाय, त्याचा चेहरा अशा बारीक सारीक गोष्टींचा कलाकृती निर्माण करताना अत्यंत खुबीने विचार करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. या नंदी मंडपाच्या अगदी शेजारीच सूर्यदेवाचे छोटेसे मंदिर स्थापित आहे. यामध्ये सूर्यदेव त्याच्या 7 घोड्यांच्या रथासह स्थापित असल्याचे दिसून येते. सूर्य मंदिराच्या शेजारी असलेल्या तटामध्ये श्री गणेशाची अतिशय सुंदर मूर्ती स्थापित केल्याचे दिसून येते. पुष्करणीच्या समोरच सिद्धेश्वर मंदिर असून सिद्धेश्वर मंदिराच्या जिन्यामध्ये आपल्याला ही चौकट दिसते. या चौकटीखाली भुयार आहे. या भुयारामध्ये धौम्य ऋषींची समाधी असल्याचे मानले जाते. सिद्धेश्वर मंदिराच्या भिंतींवर अतिशय उत्कृष्ट अशी कलाकुसर करण्यात आली आहे. आता आपण या सुंदर पायऱ्या चढून सिद्धेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच आपल्याला हे जुने शिवलिंग स्थापित केल्याचे दिसून येते. सिद्धेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीची कलाकुसर करण्यात आलेली आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये सिद्धेश्वर महादेवाचे अतिशय सुंदर शिवलिंग स्थापित आहे. गर्भगृहामध्ये प्रकाशासाठी झरोख्यांची अतिशय सुंदर संरचना केलेली आहे. शिवलिंगामागेच पार्वती मातेची मूर्ती स्थापित आहे. सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन झाल्यानंतर आपण इतर मंदिर परिसर पाहण्यासाठी निघतो.
मंदिर प्रदक्षिणा करत असताना आपल्याला हे श्री गणेशाचे सुंदर मंदिर दिसते। या मंदिराच्या गर्भगृहामध्ये श्री गणेशाची संगमरवरी प्रतिमा स्थापित केल्याचे दिसून येते। श्री गणेशाचे दर्शन घेऊन आपण पुढे निघतो, त्यावेळेस सिद्धेश्वर मंदिराच्या मागील भिंतीवर असलेले हे शेषनागाचे शिल्प आपले लक्ष वेधून घेते। पुढे आल्यानंतर आपल्याला कार्तिक स्वामींचे अतिशय सुंदर मंदिर दिसते। कार्तिक स्वामी मंदिराशेजारीच एक जलकुंड आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला हे डाव्या बाजूस भक्त प्रल्हादाचे मंदिर दिसते। याचे वैशिष्ट्य म्हणजे नृसिंह देवतेच्या समोरच या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे। भक्त प्रल्हादाच्या मंदिराच्या शेजारीच ही विष्णू मूर्ती दिसून येते। या मूर्तीच्या मांडीवर लक्ष्मी माता बसलेली दिसून येते। तेथून शेजारी असलेल्या तटामध्ये मारुतीराया आणि इतर देवतांच्या देवळ्या आहेत। भव्य लाकडी मंडपाखाली असलेल्या दगडी चौथऱ्यावर नृसिंह मूर्ती स्थापित आहे। येथे नृसिंहाचे शांत स्वरूप आणि उग्र स्वरूप अशा दोन मूर्त्या आहेत। ही नृसिंह देवतेची वैशिष्ट्यपूर्ण अशी मूर्ती। मंदिर परिसरामध्येच एक विहीर आहे, जिला अंधाराबाव असे म्हणतात। दर्शन झाल्यानंतर आपण बाहेर येतो। बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूस कृष्णा नदी आहे। या कृष्णा नदीवर घाट बांधला आहे। सदर जलाशयाला जलपर्णीचा पूर्णपणे विळखा बसलेला आपणास दिसून येतो, त्यामुळे या परिसराचे सौंदर्य नाहीसे झाले आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।